खूप तुम्ही पालघर SP बाळासाहेब पाटील तुम्ही आम्हाला खूप सहकार्य केलेले आहे. LCB क्राईम ब्रांच टीम यांनी पण खूप आम्हाला सपोर्ट केलेला आहे. आणि जे आरोपी भेटलेले आहे आणि जी मीडिया आहे ती पण तुमच्यामुळे आज आम्ही इथपर्यंत पोहोचलेलं आहे. मीडिया तुमच्यामुळे आम्हाला खूप खूप सहकार्य झालेलं आहे. आज तुम्ही नसल्यास ते आम्हाला न्याय भेटला नसता असं आम्हाला वाटते. आणि जे बाकीचे आरोपी आहेत पकडलेले आहेत त्यांना जे माझ्या वडिलांचा जसा प्राण घेतलेला आहे तेवढा ते लोकांना टॉर्चर करायला पाहिजे. फॅमिली टॉर्चर त्यांना करा, कारण की हे वडिलांची माझी एवढी वाईट हे घेतले ना, प्राण घेतले, मला एवढं वाईट वाटायला लागले ना. आज मीडियाच्या समोर उभं राहायचं मला होत नाही. अविनाश धोडी हा फरार आहे आणि त्याच्या बाबतीत काय म्हणायचं? अविनाश धोडी फरार आहे, त्याला त्याच्या बायकोला अटक करावी ही माझी मांग आहे. आणि दुसरी मांग म्हणजे कसं, बाकीचे जे आरोपी आहेत ते लोकांना चालता येत नाही एवढं टॉर्चर करा आणि एवढे मारा. क्राईम ब्रांच LCB तुम्हाला सांगतोय, प्लीज आम्हाला न्याय पुढे पण द्या. आरोपींना कशाची शिक्षा मिळावी तुम्ही मागणी करता? फाशीची सजा मिळावी, नाहीतर काय पुढे जाऊन सर्व गावाला धोका आहे, पालघर जिल्ह्याला पण धोका आहे. असे एवढे प्लॅनिंग न करणं म्हणजे खायची गोष्ट नाही. सर्व CCTV ते लोकांनी चुकवलेले आहेत. ही तर आपली LCB टीम चांगली होती म्हणून हे लोकांनी शोध लावला, नाहीतर शोध एक साधारण माणूस म्हणजे शोध लावून शकला नसता. त्याच्या फॅमिलीचा कोणी मेंबर असला ना, कोणी पण साधारण माणूस असेल. हे तर काय आमचे वडील शिंदे गटाचे संघटक होते म्हणून त्यांचा शोध लागला, नाहीतर त्यांचा शोध लागू शकला नसता. कारण की एक साधारण माणसाचा शोध लागणे म्हणजे खायची गोष्ट नाही आहे. कारण की आम्ही FIR टाकायला गेलेले संशयिक लोकांचे, तेव्हा पण FIR ते संशयिक लोकांची नावेसुद्धा नाही घेतलेली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे सर्व मिळून आलं असतं अगोदर, पण NCR घेतली, नंतर FIR दाखल घेतलेली नव्हती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अविनाश रमणधोडी याला लवकरात लवकर अटक करा, नाहीतर मग तो हजर नाही होईल. त्याच्या बायकोला अटक करा, नाहीतर तो हजर नाही होईल. ठीक आहे.